शिरूर तालुक्यामधील सरदवाडी इथे जमीन मोजणीच्या वेळी झालेल्या भांडणामधनं डॉक्टर रामा मगर आणि त्यांचे भाऊ कृष्णा मगर यांनी निवृत्त सैनिक भरत गावटे आणि त्यांची वृद्ध आई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या संदर्भात गावटे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय, मात्र राजकीय पाठबळामुळे कारवाई झाली नाहीये असा आरोप केला जातोय। शिरूर तालुक्यामधील सरदवाडी इथे जमीन मोजणीच्या वेळी झालेल्या भांडणामधनं डॉक्टर रामा अप्पासाहेब मगर आणि त्यांचा भाऊ कृष्णा अप्पासाहेब मगर यांनी निवृत्त सैनिक भरत बाबूराव घावटे यांना आणि त्यांची वृद्ध आई विमल बाबूराव घावटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला फ्रॅक्चर झालाय आणि उजव्या खांद्याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे। ससून रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत। त्यांनी डॉक्टर मगर आणि त्यांच्या भावावरती शिरूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान शिरूर पोलिसांनी त्यांच्यावरती साधी कलम दाखल केली आहेत आणि राजकीय पाठबळामुळे अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाहीये। या डॉक्टर मगर यांनी बेकायदेशीररित्या डोंगर फोडून अवैधरित्या हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून विक्री केली आहे। तहसीलदार शिरूर यांच्याकडे बाळासाहेब जाधव यांनी वर्षभरापूर्वी तक्रार करून देखील त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीये। त्यामुळे या मुजोर डॉक्टर मगरच्या विरोधामध्ये नव्याने आलेले तहसीलदार गुरु बिराजदार आणि दबंग पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर आता काय कारवाई करतायत याकडेच संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। माजी सैनिक मी माझं ज्या दिवशी म्हणजे 9 तारखेला आईला मारहाण झाली। आई ही वयोवृद्ध असून 74 वर्षाची आहे, तरी त्यांना कृष्णा अप्पासाहेब मगर आणि हे शिक्षक आहेत आणि डॉक्टर रामा अप्पासाहेब मगर या दोघांनी मिळून लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण केलेली आहे। तरी त्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता तक्रारीमध्ये त्यांनी काही अद्यापपर्यंत ॲक्शन घेतलेली नाही आणि कलमसुद्धा हे व्यवस्थित लावलेले नाही आहेत। अशा पद्धतीने माझं एक निवेदन आहे की SP साहेबांनी यावरती दखल घेऊन यांच्यावरती चांगल्या प्रकारे कारवाई करण्यात यावी अशी माझी एक विनंती आहे। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।